नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्या या नवीन व्लॉगमध्ये काहीतरी वेगळे आपल्याला शिकायला भेटेल अशी आशा करतो. जसे की आपण सर्वांनी थंबनेलमध्ये बघितलं असेल की आज आम्ही साक्री तालुक्यामध्ये जे बारीपाडा गाव आहे त्या गावामध्ये जात आहोत. पाणी फाउंडेशन म्हणून जे आहे त्या पाणी फाउंडेशनच्या मार्फत जे फार्मर कप 2024 जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं नियोजन करता येईल, काय याच्यासाठी आपण आपल्या गावासाठी काय करता येईल याच्यासाठी आम्हाला तिथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर नवापूर तालुक्यातील आम्ही 50 शेतकरी जात आहोत. तर त्यांचं नियोजन केलेलं आहे. तर तुम्हाला आता त्या बारीपाडा गावाचं एक तुम्हाला सांगतो. जे चैतराम पवार सर आहेत त्यांना पद्मश्री हे भेटलेलं आहे पुरस्कार 2024-25 मध्ये. तर त्या गावामध्ये आम्ही जात आहोत. तर ही आमच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. तर आम्हाला तिथं आता जे काही शिकायला भेटेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. चला तर मित्रांनो पुढे भेटूया. हे बघा मित्रांनो, इथं चहा नाश्ता देण्यात आलेला आहे. तर आता आम्ही घेऊन घेतो इथं आणि त्याच्यानंतर जी बस आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जाणार आहोत. तर आता चहा घेऊन घेतो मित्रांनो. तर मित्रांनो आता थोडा बसचा प्रॉब्लेम आहे, थोडी खराब वाटत आहे. यासाठी आता बस आम्ही चेंज करायला सांगितली आहे. परत दुसरी बस येणार तिच्यामध्ये जाणार आहे आता. तर मित्रांनो आता दुसरी बस घेऊन आले आहेत. बसमध्ये आता चढायची सुरुवात होत आहे. बघा तर मित्रांनो आपण आज जे चाललोय ते त्याच्याबद्दल आता सर थोडीशी आपल्याला माहिती सांगतील. नमस्कार. पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद अभियान या अंतर्गत यावर्षी नवापूर तालुक्यात फार्मर कप आयोजित केला जात आहे. आणि त्यासाठी आपले सर्व शेतकरी बांधव आणि महिला शेतकरी यांचा 3 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान आयोजित केला आहे. आणि त्यासाठी सर्व शेतकरी बंधू भगिनी आज नवापूरवरून बारीपाडा येथे निघाले आहे. सर्वांना मी कृषी विभागामार्फत सर्वांना शुभेच्छा देतो. नमस्कार, मी भूषण ठाकरे, पाणी फाउंडेशनचं काम बघतो. आज 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान आपलं नवापूर तालुक्याचं फार्मर कपचं हे 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षणासाठी आपली बॅच जात आहे. आणि यामध्ये यावर्षी महाराष्ट्रातील पूर्ण 351 तालुक्यांमध्ये पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने आपला हा फार्मर कप पूर्ण पॅन महाराष्ट्र होत आहे. आणि या फार्मर कपचा एकच उद्देश की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल आणि उत्पादकता कशी वाढेल यासाठी या फार्मर कप स्पर्धेमध्ये हे प्रशिक्षण आपलं निवासी आयोजित केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आज ही आपली दुसरी प्रशिक्षण बॅच जात आहे. यामध्ये हे जे प्रशिक्षण आहे हे आहे साक्री तालुक्यातील बारीपाडा, आदर्शगाव बारीपाडा येथे, जे की पद्मश्री चैतराम पवार यांनी ग्रामविकासाची संकल्पना मांडली आणि खूप उत्कृष्ट काम त्या गावात केलं. त्या उद्देशाने त्या गावात आपलं हे ट्रेनिंग सेंटर आहे आणि तिथं हे 50 शेतकरी नवापूर तालुक्याच्या आपल्या प्रशिक्षणासाठी आता जात आहेत. धन्यवाद. तुम्हाला नाव टाकी द्यायचा सर तिथं घेतलंय का त्यांनी विचारून नाही विचारलं तिथं सामान निघालो. तर मित्रांनो बारीपाडा या गावात आमच्या स्वागतासाठी इथं थांबलेले आहे गावकरी. मला फोटो. नमस्कार 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 नमस्कार. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे. पर्यावरण अभ्यास केंद्र बारीपाडा या ठिकाणी अशा प्रकारे आमच्यासाठी इथं स्वागतासाठी थांबलेले आहे ते बघा.
हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथं बोर्ड तयार करण्यात आलेला आहे. छान असा सुंदर बघा. आता आम्ही मध्ये एंट्री करत आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता तर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आमच्या इथं चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आलं आहे. बघू शकता आपण, बघा किती हिरवळ दिसत, मस्त छान. तर हे बघा मित्रांनो, आपण बघू शकता जगामध्ये कशा प्रकारचं इथं स्वागत केलं जात आहे. प्रत्येकाचं इथं पाय धुण्यात येत आहे. हे बघा, तर मित्रांनो हे बघा, इथं महिलांसाठी इथं राहण्याची सोय केली गेलेली आहे आणि आमच्यासाठी या साईडला आहे. पुरुषांसाठी इथे सोय करण्यात आलेली आहे आमच्यासाठी. हे बघा, बघा मित्रांनो, आमच्यासाठी इथं राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. आपले रवी भाऊ इथं येऊन आराम करत आहे. मित्रांनो, रूम मध्ये प्लस विश्राम केला आम्ही आणि त्याच्यानंतर इथं आमच्यासाठी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. थोडस पाणी घेऊन घेऊ आपण. बघा अशा प्रकारे इथे जेवणाची सोय करण्यात आलेली आहे आमच्यासाठी. तर मित्रांनो, इथं पाणी नाही तर शरबत देण्यात आली आहे. मी पण नंतर बघितलं इथं शरबत देण्यात आली आहे. बघा, आणि इथं जेवणाची सोय आहे. इथं सगळे बसले आहेत. दादा, तर ही आमची पूर्ण इथं शेतकरी बंधू आहेत, सगळे आलेले आम्ही. बघा, जेवणाची सोय करण्यात आली आहे. ते बसलेत सगळे. मला चांगलं झालं. मग त्याचा जोरात बोलत होता, कुठे गेला? प्रवास कसा झाला ताई? चांगला झाला ना? बोलायच्या बरं का. तर आशा करतो की आपल्या सर्वांचा प्रवास छान झाला असेल. सर्वांबद्दल सर्वांचा प्रवास सुखकर झाला असेल आणि आम्हाला कल्पना आहे की आपण सकाळी लवकर घरातून निघाला आहात. थोडा म्हणजे महिला असतील, पुरुष असतील, या जायला थोडा वेळ लागला असेल नाही का, तिथून निघायला वेळ लागला असेल. तर काय त्रास झाला असेल किंवा तर याबद्दल आम्ही आमच्या टीमच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आशा करतो की आपल्या सर्वांचा प्रवास सुखकर झाला असेल. पाणी फाउंडेशनची या 2.5 दिवसाच्या निवासी प्रशिक्षणामध्ये
पारीपाडा सेंटरवरती आम्ही पाणी फाउंडेशनच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि पुढच्या 2.5 दिवसामध्ये आपल्याला इथं थांबायचंय, राहायचंय, बरोबर ना? तर या परिसराची ओळख होणं खूप गरजेचं आहे. आता जिथं आपण महिला असतील, महिलांची राहण्याची व्यवस्था, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था तुम्हाला सर्वांना समजली का? हो. कुणाला काय अडचण नाही? आता तिघींना आपण संध्याकाळी मी तिघींच्या बॅगा तिथं ठेवलेल्या आहेत. बेड सोडून 3 जणी आहेत ना एक्स्ट्रा, तर त्यांची आपण संध्याकाळी हे करूया, म्हणजे सोय करूया त्यांची राहायची. आता सध्या बॅगा तिथेच असू द्या. आणि पुरुषांना समजली ना कुठं राहायचंय आणि टॉयलेट बाथरूम, काय अडचण नाही ना कुणाला? नाही. हा. तर जिथं आपण ज्यावेळेस आपण सांगू तुम्हाला की जेवणाचा आपला ब्रेक झालेला आहे, तर जिथं आपण आता बसलेलो आहोत, तर तिथं आपल्याला काय करायचंय? जेवण करायचंय. इथं असे ताटं लागलेले आहेत, ताटं घ्यायचंय, इथं जेवण वाढतील, जेवढं लागतंय तेवढं पोटभर घ्यायचं, जेवण करायचं. आणि बाजूला तिथं टप ठेवलेले आहेत. शक्यतो खरकट काय ठेवायचं नाही, थोडंफार राहिलं तर एका बारक्या जमेला दिसते त्याच्यामध्ये टाकायचे, ताट वाटही वेगवेगळं ठेवायचं. नाश्त्याची व्यवस्था सुद्धा आपली इथंच होणार आहे. आणि चहा आणि बिस्किट ज्यावेळेस आपल्याला सांगितले की आता चहा आणि बिस्किटची म्हणजे ब्रेक झालेला आहे, त्यावेळेस इथं चहाचं कॅटल लागलेलं असेल आणि तिथं बिस्किट असेल, तिथं आपल्याला ते घ्यायचंय, बरोबर? आणि दुसरी गोष्ट, प्रशिक्षण हॉल आपला इथूनच हाकेच्या अंतरावरती आहे, जास्त काही लांब जायचं नाहीये. काय ऍक्टिव्हिटी आपल्या ओपन ग्राउंड वरती बाहेर असणार आहेत. ज्यावेळेस आपल्याला कल्पना दिली जाईल की आपल्याला बाहेर ग्राउंड वरती यायचंय, त्यावेळेस इथं बाहेर जे ग्राउंड दिसते त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना एकत्र जमा व्हायचं आहे. लक्षात आलं का सर्वांच्या? हा. आता तुम्हाला इथं कोण घेऊन आलं? पाणी फाउंडेशन घेऊन आलं. अजून महत्वाचं एक म्हणजे तुमचा प्रवास सुखकर होण्यासाठी, हा, बस मध्ये आला ना तुम्ही, बरोबर? पाणी फाउंडेशन घेऊन आले चालेल, परंतु तुमचा प्रवास सुखकर करण्यासाठी जे आपले चालक आणि वाहक आहेत, तर त्यांना मी पुढे येण्याची विनंती करतो. तुमचा प्रवास सुखकर, तुम्ही सुखरूप इथं पोहोचलाय, तर ह्या 2 व्यक्तींचा खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना? बरोबर. तर आपण यांना 3 टाळ्या आणि 3 फुलं देणार आहे. तर 3 टाळ्या आणि 3 फुलं कशी द्यायची तर मी तुम्हाला सांगतो. मी क्लॅप म्हटल्यानंतर 1 2 3 फुले फुले फुले, बरोबर? असे 3 वेळा आपल्याला करायचे. फुलं देत असताना ती फुलं तिथंच जाग्यावर पडता कामा नये, बरोबर ना? नाहीतर मी म्हणेन 1 2 3 फुलं 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 असं जर केलं तर चालेल का? फुलं जरा थोडं वाऱ्याच्या वेगानं फुलं इकडे आली पाहिजे, बरोबर ना? आणि आपण तर काय करायचे की घ्यायची फुलं, फुलं तिथं पडू नाही द्यायची, आपल्याकडे घ्यायची ती. देऊया का? चला, क्लॅप गो. 1 2 3 फुले फुले फुले, 1 2 3 फुले फुले फुले, 1 2 3 फुले फुले फुले. आणि पाणी फाउंडेशनची कॅप देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. तर मी स्वप्नील सरांना आणि आमच्या निशिगंध सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं कॅप देऊन स्वागत करावं. आणि आता ती वेळ आलेली आहे, त्या वेळेची आपण सर्वजण वाट पाहतोय, बरोबर ना? कोणती वेळ आहे ती? जेवणाचे. जेवणाची. आम्ही पण वाट पाहतोय, बरोबर ना? आता काय करायचं, जे तुमचे ग्लास आहेत का नाही, ग्लास तुम्ही जे घेतलेले ग्लास आहेत, तर ते ग्लास एका बाजूला आणून इथं ठेवायचे, कारण ते सरबताचे आहेत ना, म्हणजे जे धुवून तुम्हाला तिथं परत आणून देतील. त्याच्यामुळे ते ग्लास सर्वांनी घेऊन एका बाजूला आणून द्यायचे. इथं ताटा आहेत, जेवण घ्यायचं, पोटभर जेवायचं. सध्या वाजलाय आपला 1:30 वाजलाय, तर शार्प आपण 2:30 वाजता आपल्याला काय करायचं, इथं हॉलमध्ये यायचंय. आणि 2:30 म्हणजे 2:30लाच यायचंय. आम्हाला कल्पना आहे की आपण कंटाळून आलेला आहे, सकाळी घरातून निघालेला आहात, बरोबर ना? परंतु ते शेड्यूल ठरलेलं आपलं, आजच्या शेड्यूलचं जे काही सेशन्स आहेत ते पण ते टाइम टू टाइम होणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी आपल्याला 2:30 म्हणजे 2:30 वाजता आपल्याला काय करायचं, इथं बाहेर यायचंय. नाहीतर मग 2:30 ते 3 वाजले तर मग संध्याकाळी इथं 10 वाजतील आपल्याला हॉलमध्ये, बरोबर ना? तर तसं आपल्याला करायचं नाही. तर आपण सर्वजण काय करूया, लाईन मध्ये जेवण घेऊया, पोटभर जेवण करूया आणि 2:30 वाजता आपण हॉलमध्ये भेटूया. चला. नाही इथं लावायचं आहे ना त्या. द्या पटापट. वेळ लावू नका. होईल का?
हा देऊन दे थोडस. भाकर पण घेणार आहे. हळदी पोळी हळदी भाकर. धन्यवाद. घे रे बाबू, इथे टाक. लोणचं पण टाक थोडस. बस. बस ओके. चला तर मित्रांनो, आता आम्ही जेवण घेतो इथं आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला सेशनला भेटू. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचं आम्हाला इथं जेवण देण्यात आलेलं आहे. छान असं सुंदर तयार करण्यात आलेलं आहे जेवणाच्यासाठी. आता किती स्वादिष्ट आहे ते बघू, मग तुम्हाला सांगतो. चांगलं मित्रांनो जेवण. तर मित्रांनो, आता आम्ही सेशन साठी जात आहोत. विश्राम झाला आहे जेवण करून. त्याच्यानंतर अशा प्रकारे इथं या वगैरे लावून आमचं स्वागत करण्यात येत आहे परत. लावून दे. छान. अजून पाणी फाउंडेशन यांच्यातर्फे कॅप वगैरे दिली जात आहे. स्वागत आहे तुमचं. थैली वगैरे देण्यात येत आहे. स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. जवळच हॉल आहे इथं. हे बघा, अशा प्रकारचा इथं हॉल आहे, तयार करण्यात आला आहे. इथं बसून घ्यावं लागेल जवळच. अशा प्रकारे आम्हाला टोपे वगैरे देण्यात आलेले आहे बघा. QR कोड दिसत स्कॅनर दिसते, बरोबर की नाही? तर ह्याला स्कॅन करून काय करायचे आपल्याला? नोंदणी करायची आहे. घाबरू नका, तुमचे काय पैसे आम्ही घेणार नाही आहोत, बरोबर की नाही? तर हा जर तुम्ही QR स्कॅन केला, काय करावं लागेल? आपण जो मोबाईल घेतो आहे, मोबाईल मध्ये गुगल क्रोम मध्ये जायचं. क्रोम मध्ये गेल्यानंतर गुगल लेन्स ओपन करायचं आणि गुगल लेन्सने जर तुम्ही याला स्कॅन केलं तर टीम पाणी म्हणून एक लिंक येते. त्या लिंक वर तुम्हाला टच करायचे. तुम्ही तालुक्या लेवलवर आले असाल किंवा आमच्या महिला मंडळ उमेद अभियानच्या आपल्या तालुका स्तरीय ट्रेनिंग चालू होतं, बरोबर की नाही? तेव्हा आपण केलं होतं की नाही? तसं ते फक्त थोडंसं याच्यामध्ये बदल आणि याच्यामध्ये आपण नियम आणि अटी लागू केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आमचं तिथं सेशन झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे सरांनी आम्हाला प्रशिक्षणचं ते सगळं सांगितलं समजवून. आणि त्याच्यानंतर इथं चहाचा ब्रेक आहे आणि परत आम्ही सेशनला जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवतो व्हिडिओमध्ये. हे बघा, अशा प्रकारे इथे सगळे लोक चहा घेऊन बसलेत. सगळ्यांचा चहा झालेला आहे का बघू शकता आपण. तर मित्रांनो, आजचं पूर्ण सेशन संपलेलं आहे. 8:30 वाजून गेले होते आता. तर मग आजचा व्लॉग इथे संपूया आणि भेटूया उद्याच्या दुसऱ्या व्लॉग मध्ये. बाय मित्रांनो.